चला आता आपण पेट्रोल टाकू आणि आपण निघू आता. आज कुठं जायचं आहे ते आज बघू. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 122वा दिवस आहे. तर आपण दिवसाची सुरुवात कॉफी आणि पाणी पिऊन करतो. तर चला आज थोडंसं बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे संडे असल्यामुळं. तर चला आता आवरू आणि करणला एकदा फोन लावू काय कर उठला की नाही. तर चला काय. चला आता आपण पेट्रोल टाकू आणि आपण निघू आता. आज कुठं जायचं आहे ते आज बघू. पेट्रोल टाकू पेट्रोल टाकू राहिला आता. तर आता निघू आता आपण संभाजीनगरमध्ये जाणार आहे. आपण आज कोणत्या प्लेसवर जाणार आहे ते बघू. तर संडे असल्यामुळे आज बाहेर यायचं. तर चला टाकलं की नाही बघू ते पेट्रोल झाला. नंबर झाला. चला चला आता आपण आलो गोगावावर. वरती जाऊन वरती वर्कआउट करू आपण. तर असा व्ह्यू बघा. कोणता वर्कआउट करणार आहात? करू वरती जॉगिंग करू आपण. तर चला असा रस्ता आहे बघा. इथून दोन प्रकार आहे. तिकडून एक आहे इकडून एक आहे. तिकडून डायरेक्ट चढ आहे आणि इकडून डायरेक्ट असं आहे जंगलावानी. इथून मधून जायचं. तर चला. कोणतं काढून वरतीच. चला मी आहे ना बाय. तर चला 1 मिनिट तरी फोटो ठेवायचा. इथून पाय का भान दिसतंय. इथूनच आहे ना. इकडूनच आहे ना. तर वर आलो आपण आता. वरचा सीन बघा कसा आहे. एकदम सरफेस प्लेन आहे. वरती आपण जॉगिंग करू शकतो, सगळं करू शकतो. तर बघा इथून तिथपर्यंत आहे. फक्त त्या डोंगराच्या पलीकडे जाता येतं आपल्याला. त्या डोंगरावर जाता येतं. युनिव्हर्सिटीचा व्ह्यू पूर्ण. कुठं ठेवायचं रे? कुठं ठेवायचं? चला. तर रविवारी पब्लिक नाही एवढी का. वॉर्मअप करू इथं आणि हे करू. वॉर्मअप करू आणि आपलं एक वर्कआउटला चालू करू. चला वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता आपण जॉगिंग करू. रनिंग चालू करू आता.
गायबच झाला. हाय, तर आपलं ऑफ रोडिंग कंप्लीट झाली. तर आपण किती किलोमीटर झाले असेल रे? 5-6 झालं. 4-1 झाले असेल. 4-1 किलोमीटर आपण बोलो. ऑफ रोडिंगमध्ये 4 किलोमीटर म्हणजे 8 किलोमीटर होतं, कारण डबल एनर्जी लागते. आणि आपल्याला पाईप कसे टाकायचे काय नाही सगळं टेक्निकनी टाकणं लागते. तर कधी पण तुमच्या या सेशनमध्ये ॲड करा, कारण की ह्यानी काय होतं, इंड्युरन्स पॉवर वाढते आपली आणि बॉडी बॅलन्स होतो आणि पाय टाकायची टेक्निक वाढते. इथं कसं नॉर्मल रनिंग करतो आपण, त्याला कसं बरोबर पाय टाकलं जमतं, पण इथं बघून बघून पाय टाकणं लागतो. तर हा डिफरन्स ह्याच्यात इथं इंड्युरन्स आणि स्टॅमिना वाढतो. कधी पण ऑफ रोडिंग हप्त्यातून एक शेड्यूलमध्ये तुम्ही ॲड करा, तुमचं क्लिअर होऊन जाईल वर्कआउट. स्टॅमिनाचा जो प्रॉब्लेम आहे तुमचा आणि दम लागायचा प्रॉब्लेम ते एकदम सॉल्व्ह होऊन जाईल. चला तर आता स्ट्रेचिंग करू. तिथं करायचं इथं स्ट्रेचिंग करू आता सावलीमध्ये आपण. तर चला पट्टा करू ना, कॅमेरा सेट करणं आपलं. पण एक नंबर आहे व्ह्यू आहे इथं, भारी जॉगिंग करता येते. चढ उतार आहे, ह्याच्यात डबल पॉवर लागते आपली. तर आपण हप्त्यातून मागच्या वेळेस दुसरीकडे ऑफ रोडिंग केली ती आपण, आता यावेळेस वरती डोंगरावरती ऑफ रोडिंग केली. याने काय स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो. फक्त एवढं आहे, पाय जपून टाका, तरचं पाय पेन व्हायची शक्यता जास्त असती. त्याच्यामुळे जिथं अवघड रस्ता आहे तिथं एकदम स्पीड स्लो करायची, जिथं नॉर्मल तिथं वाढवली तिथं जमन तुम्ही. तर चला स्ट्रेचिंग करू आता. आता पडला डायरेक्ट मग आयफोन तुम्हाला. पाणी बॉटल पण नाही. मला पाय झटकून उभं आहे बरं, काटा बिटा घालशील. तिथे गाठ आहे का तुम्हाला? पुढं इथं नाही रे, कॅन्सरची गाठ बीट आहे. पडापड डबा पार्टी वाले भी पोर बाहेर माती आहे ना ती मागच्या प्लॉटर, माग जाऊन आतमध्ये येऊन राहून ते मातीला खूप सस्तेवाले क्लासेस 70,000 म्हणलं डिस्काउंट डिस्काउंट आहे. मी बावळट आहे मला माहिती आहे. तुम्ही
कोण तुम्ही कशाला तुम्ही कोण मग काही संबंधच येत नाही त्याच्यात. मग एक मला फक्त एवढं साधं सिंपल म्हणायचं आहे, आपल्याला समजतं की नाही त्या फोनात काय चालू आहे. कंप्लीट झाला. आज केला आपण ऑफ रोडिंग. त्याची मजा वाटली का? गाडी आता आहे तुला हाऊसिंग काप बाजू लागली. पुरं पक पक गेले शॉक गेली सगळे. खालून डायरेक्ट हे होऊ लागले. कधी पण ऑफ रोडिंग करायचे तर पाय रिलॅक्स करा आणि शूज चांगले पाहिजेत, नंतर पायाचं दही हँड होऊन जाईल पाहिजे. आग मारला डायरेक्ट खालून. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता खाली उतरू आपण. पाणी भेटलं पाणी पिऊ कुठेतरी. चला नजारा बघा इथं. चला आपण खाली आलो आता. तिथून स्टार्ट झालं गेले स्टार्ट. पाण्याच विसरलं बघतो, पाणी आणायचं होतं. डिहायड्रेशन बॉडी झाली. पण झोपीवर राहील मला शिवा घरी जाऊ. जा बरं एक राऊंड मारू. आपल्या आल्या विचार करू द्यायचं का नाही ते. काय आल्यावर विचार करू. विचार. चला वाळू भेटेन का रे? तिथं चक्कर मारू एक. वाळू आता सोन्याच्या भावात विकू लागली. तरी शांत तशी पण खडी खुडी म्हणजे कुणी वाळू नाही लागत आपल्याला. जाड खडे खुडे लागत अशी. फरशीच खाली टाकत नाही का.